श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीकुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादिसिद्धा जगद्गुरु। जय जय क्षीरसागर विलासा, मायाचक्रचालका अविनाशा, शेषशयना अनन्तवेशा, अनामातीता अनंता। जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमणा विश्वेशा। मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिलेन जाय। विशाल भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपंक्ति कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती। रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे तेज हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष। वत्सलांचनाचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खूण, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी। नाभिकमल सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ जननी तेची पै। जानुपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती, रत्नपंकजा समान। भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे। कांसे कसिला पीतांबर, विद्युल्लते सम तेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंघा दिसताती। जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती नारदादि ऋषिवर्य। जाते कमला करे चुरित, संध्यारागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शिणले। 14 विद्या 64 कला, जाते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णू। नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादि कविवर, क्रमून शकले महिमांबर, तेथे पामर मी काय। जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमूतया। त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयाची। जो सकळ विद्यांचा सागर,
64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पा. सकल कार्यारंभी जाणा, करीती ज्याच्या नाम स्मरणा, ज्याच्या वर प्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिर नाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करोन सत्शिष्या लाघे दिव्य ज्ञान, तेणेच जगी मानवपण येतसे की निश्चये. तेवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची या नमस्कार, वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ, सद्गुरुराज आपणची. नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षियले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रय नमियेला. 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्लते समान. कामधेनु असोनी जवळी, हाती धरिली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊन श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तकांनाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला, अस्ता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेणे सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतींचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार,
अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्याची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपीलिका म्हणे गिरीसी उचलो निघालीन काखेसी. किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लढिवाळ. पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा. माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये. ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझिया मनी. यशस्वी होवोनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रतिपावो. आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद. जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग न मिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मीक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले जानी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस न मिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान. तयांचे चरण नमियेले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संत जनी मज दीनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी वर्णू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठीही नये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ
पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन. सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफिला. कवी होवोनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्रकर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालीतसे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः.